नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामध्ये कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आपण दररोज एक पेपर ऑनलाइन ला घेत आहोत. हा पेपर तुम्हाला सकाळी टाकला जातो, संध्याकाळपर्यंत वेळ दिला जातो आणि संध्याकाळी 6:15 ते 8 या वेळात त्याचं सोल्युशन घेतलं जातं. या पद्धतीने आपला दररोजचा एक पेपर होतो. आज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पेपर नंबर 85 नंबरच्या पेपरचं सोल्युशन सुरू आहे. पाहूया आपण प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे, जो तुम्हाला एक प्रश्न गुणवत्ता यादीमध्ये बसवू शकतो किंवा गुणवत्ता यादीतून बाहेर टाकू शकतो. प्रत्येक पेपरमध्ये 5-6 प्रश्न असे असतात की जे खरोखर तुमचा कस पाहणार आहे आणि असे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. चला, पेपर स्क्रीनला लावलेला आहे. पेपर नंबर 85. चला, पहिला बुद्धिमत्ता. यामध्ये पहिला प्रश्न आहे, गटात न बसणारी आकृती ओळखा. ऑड मॅन आउट, पावणा शब्द ओळखा. या पद्धतीनं या ठिकाणी अर्धा भाग रंगवलेला आहे. आता या ठिकाणी पण त्रिकोण पाहिलेले आहेत, तर सरळ 2 सरळ आहेत, 2 आडवे आहेत. सरळ त्रिकोण त्याचं काय गरजेचं नाही. रंगवलेला भाग पाहिला, इथे अर्धा, इथे अर्धा, इथे अर्धा, इथे अर्धा रंगवलेला नाही, तर वेगळा निघेल. पर्याय क्रमांक 2. चला पुढे दुसरा प्रश्न पहा. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप बारकाईने समजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आलेली अक्षर पहा. STR, यामध्ये देखील STR, यामध्ये STR, त्याच्यामध्ये STQ, म्हणजे या ठिकाणी R आलेला नाही, त्यामुळे वेगळा निघेल. पर्याय क्रमांक 4. चला पुढे तिसरा प्रश्न क्रमांक 3. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी अर्धा व्यास दिलेला आहे किंवा अर्धा भाग आहे, 2 भाग केलेले आहेत. फरक कुठे आहे? तर या ठिकाणी परिघावरती रेषा आहे, या ठिकाणी व्यासावरती रेषा आहे, या ठिकाणी परिघावरती रेषा आहे आणि या ठिकाणी परिघावरती रेषा असणार आहे. वेगळा निघेल. पर्याय क्रमांक 2. इथं व्यासावरती रेषा आहे, बाकीच्या सर्व परिघावरती रेषा आहे. चला पुढे प्रश्न 4. यामध्ये बाण पहा. बाणाची दिशा पहा. उजवीकडे गेलेली आहे, खालच्या दिशेने गेलेले आहे दोन्ही बाण डावीकडे गेलेले, एक वर गेलेला आहे, एक खाली गेलेला आहे. ही एका बाजूला पाहिजे होती, वर किंवा खाली कोणीकडे. वेगळा निघेल. पर्याय क्रमांक 4. एका बाजूला बाण नाही. काही वेळा असे होते की विविध बाजूला जाणारे बाण होते, एकच बाण एका बाजूला जाणारे होते, म्हणून त्यावेळेला ते वेगळे निघेल. चला पुढे काय प्रश्न असेल रे? तंतोतंत जुळणारी आकृती. स्वस्तिक पहा. स्वस्तिक जर पाहिलं तर सर्वत्र स्वस्तिक सारखंच आहे. हे देखील स्वस्तिक घड्याळाच्या दिशेने फिरतंय, त्याही स्वस्तिक घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. स्वस्तिक वरून कोणताही पर्याय कट होत एका गोष्टी पहा. या ठिकाणचा हा चौकोन पहा. उजव्या बाजूच्या वरच्या भागामध्ये चौकोन आहे, इथे आहे. उजव्या भागाच्या वरच्या याच्यामध्ये या ठिकाणी आहे, आपण म्हणू या ठिकाणी वेगळा आहे, या ठिकाणी गोल आहे. उत्तर पहिल्या चौथा पर्याय कट होईल. पुढची आकृती पाहूया. या गोलाकडे पाहू. गोलाकडे पाहिलं तर त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? या इथं आकृती व्यवस्थित दिसत नाहीये, चौकोनच आहे म्हणजे. या ठिकाणी हा त्रिकोण पाहू बरं. या त्रिकोणावरून डाव्या बाजूचा त्रिकोण, याच्यावरून कोणता पर्याय कट होईल?
दुसरा पर्याय कट होईल. हा त्रिकोण ज्या पद्धतीने हवा त्या पद्धतीने नाहीये. दुसरा आणि चौथा कट झाला, दोन पर्याय राहिले की प्रश्न आकृती बाजूला ठेवा. याच्यामध्ये फरक पहा. 1 आणि 3 मध्ये फरक काय आहे? इथे चौकोन आणि गोल, इथे चौकोन आणि गोल. मग पाहायचे या ठिकाणी चौकोन पाहिजे, या ठिकाणी गोल पाहिजे. याच्यानुसार पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढील प्रश्न पहा. थोड्याशा आकृत्या याच्यामध्ये बदलणं गरजेचं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये व्यवस्थितपणा. चला पुढील प्रश्न क्रमांक 6. यामध्ये आकृत्या थोड्याशा क्लिअरिटी पाहिजे, व्यवस्थित क्लिअर नाहीये. हा तेच की, म्हणून तर काय म्हणतात की तुम्ही बदले, मोठा वेळ मिळाला तुम्ही बदले. ओके, आहे आपल्याला काय अडचण नाहीये. त्रिकोण पाहिला, त्रिकोणामध्ये ही उभी रेष, या उभ्या रेषेवरून दुसरा पर्याय कट होईल. ओके, यानंतर या ठिकाणी संदिग्धता आहे थोडीशी. या ठिकाणच्या रेषा पाहिल्या, या ठिकाणी उलटा व्ही पाहिला तर सर्वत्र आहे. या रेषा पाहिल्या तर हा बाण मला उदाहरण पाहिला तर हा बाण डाव्या बाजूचा आतमध्ये पर्यंत गेलेला आहे. आतमध्ये इथे गेलेला आहे, इथे आतपर्यंत गेलेला नाहीये, गेलाय इथे गेलेला नाहीये. हे चौथा पर्याय कट होईल. चौथ्या रेषेवर दुसरा आणि चौथा कट झाला, राहिला पहिला आणि तिसरा. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक काय आहे? टिंब. या ठिकाणी टिंब, या ठिकाणी टिंब आहे. अजून फरक काय जाणवतोय? नाही, कुठेच फरक जाणवत नाहीये. रेष वाटते या ठिकाणी, इथे जास्त रेष वाटते. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ओके, पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे उत्तर. पर्याय क्रमांक 3. ओके, थोडेसे आकृत्या क्लिअर नाही आहेत, त्यामुळे थोडीशी आपली अडचण होते. पेपरमधील आकृत्या चेंज केल्या जातील. चला पुढे 7वा प्रश्न. कुणाच्या याला टॅबला लावला रे? हा, उशीर लागतोय. पाय या ठिकाणी, पाय खालच्या आयतावरनं कोणतं कट होतो का? काय विचारला प्रश्न? काय प्रश्न कुठे? म्हणजे एका प्रश्नवरती दिलेला नाही, गटात न बसणारा अशा पद्धतीने वेगळा मी गेलो. वेगळा हा पर्याय पुन्हा एक दिसतोय. मी आज तोंडावरनं पाहिला, तिघांची तोंड वेगळं आहे. याच्यावरनं पाहिला तरी चौथा वेगळा आहे. पण प्रश्नाकृती कुठे येतात तो त्यांचा ओळखा. कशाची जुळवायचं आहे? जुळवायला आहे का काय? नाही. उत्तर 2 दिलेले, पण याला प्रश्नाकृती कोणती नाही. चला पुढे 7वा झाला, आपण त्याची दुरुस्ती करून घेऊया. 8वा प्रश्न घ्या. प्रश्नाकृतीत नसेल तर त्याला काय आपण हे करणार आहे? कट कशी काय झालेली वरती वगैरे असेल, नाही करू, दुरुस्त करू ते. ओके, आता कालच्या प्रश्नाची मी दुरुस्ती केली, त्यात दुसरा चेंज करावे जुळत नसेल तर असे एवढा वेळ म्हणजे 2 तास पूर्ण उरकणार नाही सोल्युशन. पाय रंगवलेली बाग, रंगवलेल्या बागावरून दुसरा पर्याय कट होईल. हा टिपका, या ठिकाणी मोकळे आहेत 2, या मोकळ्या गोलावरून पर्याय क्रमांक 4 कट होणार. राहिला पहिला आणि तिसरा. फरक आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहेत. बाग आपल्याला किती पाहिजे? 3 पाहिजे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला पुढे 9वा प्रश्न. 9वा प्रश्न. या ठिकाणी बसणारा बाग, याचे या ठिकाणी आरशातले झूम कर. कोणाच्या हातात आहे डॅम? कोण आहे ते? व्यवस्थित येतात. हा, या ठिकाणी पहा, याचं या ठिकाणी आरशातलं आहे, याचं पाण्यामधील आहे. याचं पाण्यामध्ये किंवा याचा आरशामध्ये. या ठिकाणी रंगवलेला बाग या ठिकाणी येणार आहे.
रंगवलेल्या भागावरून पाहिला तर दुसरा पर्याय कट होईल. जी जागा पाहिजे ज्या जागेवर पाहिजे त्यानंतर इथं रेषा आहे, या रेषा आहेत याच्यावरनं चौथा पर्याय कट होईल. इथे काय आहे आपल्या आईस्क्रीमच्या का आईस्क्रीम असल्यासारखे राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय आहे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये तो पहा. का सेमच आहे. ओके तिरक्या रेषा कुठं तिरक्या रेषा याकडं नाही तिरक्या रेषा पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार. चला पुढे या ठिकाणी रेषा दिलेल्या आहेत त्या इतर रेषा हव्या आहेत या ठिकाणी रेषा दिलेली. ओके चला पुढे पहिल्याचं दुसऱ्याचं पहिल्यामध्ये पाहायचं. पहिल्या तिसऱ्याचं चौथ्यामध्ये आरशातले याचं पाण्यामधलं आहे, याचं आरशातलं करा किंवा याचं पाण्यामध्ये करा. या ठिकाणी हा चौकोन या कोपऱ्यामध्ये येणार आहे, या कोपऱ्यामध्ये चौकोन सर्वत्रच आहे. याच्यामध्ये रेषा गेलेल्या आहेत, या रेषेवरून इथं गुणिलेचं चिन्ह झालेलं हा पर्याय कट होईल. आता यातल्या रेषा 1 2 2 3 4 मध्ये सारख्याच आहेत. नंतर याच्यामध्ये फरक आहे इथे या ठिकाणी फरक आहे. मी इथं फरक पहा बरं इथे रंगवलेला भाग येणार आहे का नाही, हा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा या ठिकाणी चौकोन आहे तर गोल आहे, मग आपल्याला काय पाहिजे गोल पाहिजे, त्यामुळे चौकोन काढून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला पुढे 11 नंबरचा प्रश्न घ्या. 11 नंबरचा प्रश्न या ठिकाणी याचा आरशातले याचं पाण्यामधलं आहे, दोन्ही पण जुळवू शकताय. या ठिकाणी रंगवलेला भाग या कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये वर त्याच्यावर पर्याय क्रमांक 2 कट होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी पाकळ्या पाहिल्या, या पाकळ्यावरून कोणताही पर्याय कट होत नाही. आता यातलं इथला भाग पाहिला तर त्याच्यावरून इथं स्टार नाहीये, त्यावरून चौथा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा त्याच्यामध्ये फरक शोधा. पहिल्या आणि तिसऱ्या मधला फरक या ठिकाणी चौकोन दिलेला आहे आणि या ठिकाणी गोल दिलेला आहे, मग आपल्याला गोल पाहिजे तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला 12वा प्रश्न घ्या. या ठिकाणी पहा या ठिकाणी पाण्यातील होईल, याचं आरशातील होईल. म्हणजे याचं पाण्यातलं करा आरशातलं करा किंवा याचं पाण्यातलं करा. म्हणजे हा त्रिकोण आहे तो या ठिकाणी पाहिजे, या ठिकाणचा त्रिकोण पाहिजे. याच्यावरून पहिला दुसरा कट होतोय, तिसरा चौथा. याच्यात फरक काय आहे अधिकचं चिन्ह आहे गुणिले चिन्ह. आपल्याला इथं काय कसली चिन्ह आहे गुणिले इथं गुणिले इथं गुणिले इथं गुणिले चिन्ह पाहिजे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. चला पुढे 13 नंबर प्रश्न. त्याच्यामध्ये 5 गोल आहेत, मालिका तयार करायची आहे. एका चिन्हावरती लक्ष केंद्रित करा, गोलामध्ये असणारे सगळे गोल आहेत. या ठिकाणी चिन्ह पहा गुणिलेचे चिन्ह. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेलं म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरतंय. तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी गेलं म्हणजे चौथ्या आकृतीत या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह पाहिजे. गुणिले चिन्हावरून तिसरा पर्याय कट होईल. नंतर वर्तुळाचं चिन्ह पाहिलं पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी, तिसऱ्या आकृती या ठिकाणी, चौथ्या आकृती या ठिकाणी पाहिजे. या ठिकाणी गोलाचं चिन्ह याच्यावरून तिसरा पर्याय कट होईल. आता राहिला पहिला आणि दुसरा. पहिल्या दुसऱ्यामध्ये फरक आहे त्रिकोणाची जागा. त्रिकोणाची जागा पहा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी, तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी, म्हणजे चौथ्या आकृतीत या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला पुढे पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 14. यामध्ये षटकोन आहे, कोणावरती उभा षटकोन, कोणावरती सगळेच उभे आहे. रंगवलेला भाग पहा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणचा आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये या प्रश्न आहे, तिसऱ्या आकृतीत या ठिकाणचा आहे, चौथ्या आकृतीत या ठिकाणचा रंगवलेला भाग. त्यावरून उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. पुढे 15वा प्रश्न. त्यामध्ये पहा
मालिकाच आहे हे हा आकार पहा आडवी ही रेष आडवी आहे उभी झाली पुन्हा आडवी झाली पुन्हा उभी होणार आहे उभी याच्यावर कोणता पर्याय क्रमांक 3 कट होईल आता या ठिकाणी ही जी आडवी रेष आहे छोटी उभी या ठिकाणी इथे गेली ही फिरते इथं आहे ती इथे गेली तिसरी इथे गेली मी चौथ्या या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी अशा पद्धतीनं पाहिजे याच्यावरून दुसरा पर्याय कट राहिला पहिला आणि तिसरा फरक काय आहे चिन्हामध्ये कुठल्या चिन्हामध्ये अधिक आणि गोल या ठिकाणी पाहूया आपण अधिक आणि गोल मध्ये अधिकचं चिन्ह या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे दुसऱ्या आकृतीमध्ये ते या ठिकाणी गेलं तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी गेलं म्हणजे चौथ्या आकृतीत या ठिकाणी असणार आहे त्यावर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 चला पुढे 16वा प्रश्न प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला बाहेर पंचकोन आहे पंचकोन सगळेच आहे आता पंचकोन फिरतोय हा पंचकोन 90 अंशात फिरवला या पद्धतीने हा पंचकोन 90 अंशात फिरवला असा होईल हा 90 अंशात फिरवला उलटा होईल याच्यावरून पहिला आणि तिसरा पर्याय कट होईल आता येथे चिन्ह आडवे आहेत इथं उभे आहेत आता चिन्ह पाहूया इथे कसे चिन्ह उभे इथे आडवी इथे उभी म्हणजे चिन्ह कशी पाहिजे आडवी त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 चला 17वा प्रश्न क्रमांक 17 तयारी करा रे या ठिकाणी चौकोनी 2 भाग केले अर्धा खालचा भाग रंगवला याचा याच्याशी संबंध चौकोनाचा त्रिकोण झाला म्हणजे काय झालं एक बाजू कमी झाली खालचा भाग रंगवलेला आहे खालचा भाग रंगवलेला षटकोन आहे त्याचा काय होईल पंचकोन आता जो भाग रंगवलेला आहे आता पंचकोन याच्यावर सगळे पर्याय कट होतात उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3 चला पुढे 18वा प्रश्न 18 नंबरचा प्रश्न मी आज हे काय आहे आरसेटी क्यूचा पाहिला ते इकडे येणार आहे म्हणजे क्यूचा या पद्धतीने उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 याचं लगेच लक्ष द्यायचं पीचं या ठिकाणी लगेच पाहिजे पी चला पुढे काय झालंय पहिल्यातलं दुसऱ्यात बाण आहे तो 90 अंशात फिरलेला आहे 90 अंशात फिरली ही आकृती होईल मग ही 90 अंशात फिरवा ही कशी फिरलेली आहे घड्याळाच्या दिशेने पण ही घड्याळाच्या दिशेने फिरवा पर्याय क्रमांक 2 येणार चला पुढे म्हणजे प्रत्येक प्रश्न खूप गरजेचा आहे समजून घेणं पुढे पहा त्रिकोण आहेत 3 रेषा काय केल्या सुट्ट्या करून मांडल्या इथे त्रिकोण आहे 3 रेषा सुट्ट्या पण त्यामध्ये या 3 सारख्या मापाच्या होत्या आता इथं 3 सारख्या मापाच्या आहेत का नाही यामध्ये सुट्ट्या करून मांडलेल्या या चिटकून असलेल्या करतील का त्यामुळे पहिल्या तिसरा चौथा दुसरा कट होऊ शकतो इथं सुट्ट्या आहे पावर कोणतं येईल उत्तर या 3 रेषा सारख्या मापाच्या आहेत म्हणून दुसरा कट होईल उत्तर पर्याय क्रमांक 1 चला 21वा प्रश्न या ठिकाणी बसणारा भाग हातला गोल पहा इथे गोल आहे इथं गोल आकार पाहिजे इथं कर्व पाहिजे आकार इथे कर्व इथं म्हणजे आकार कट होईल आता राहिला पहिला दुसरा आणि चौथा फरक शोधा याच्यामधला या ठिकाणी बसणारा आकार पहा आकार बारकाईने समजून घ्या उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 त्याच्यामधला अँगल बघावा लागतो हा अँगल या ठिकाणचा हा आकाराची लांबी या ठिकाणी बघितली तर तो फरक लक्षात येतो एवढं बारकाईने बघावं लागतं या ठिकाणी बसवणारा पान हा सपाट आहे प्लेन मध्ये आहे सरळ रेषा येणार आहे इथं कर्व आहे म्हणून हा पर्याय कट होईल हा फुगिरे म्हणून हा पर्याय कट होईल राहिला पहिला आणि चौथा फरक शोधा पहिल्या चौथ्यामध्ये लांबी बघितली तर याची लांबी आणि याची लांबी पाहिली तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 चला पुढे प्रश्न क्रमांक 23 प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी पहा उभी रेषा आहे कर्व आहे म्हणजे या ठिकाणी येणारा भाग असा कुठे पाहिजे उभी रेष कर्व उभी रेष कर्व उभी रेष कर्व
उभी रेष कर्व जुळत आहे. ओके, नंतर काय तोच पहा नाकासारखा भाग, नाकासारखा भाग, नाकासारखा भाग, नाकासारखा भाग, नाकासारखा भाग, हे पण जुळत आहे. नंतर उभी रेष, उभी रेष इथं, इथे पहा इथं उभी रेष व्यवस्थित नाही, हा पर्याय कट केला आपण. इथं उभी रेष जुळते, इथे उभी रेष जुळते. आता इथे पाहिला पाहिजे तर हा पंचकोन होणार आहे, त्या ठिकाणी पंचकोन तयार होणार आहे. या ठिकाणी आता मग बारकाईला पाहिल्या पाहिजे आपल्याला चौथा पर्याय, तिसरा पर्याय कट केला आपण इथं, नाही सॉरी दुसरा पर्याय कट केला आपण. आता याच्यामध्ये बारकाईने समजून घ्या फरक. या ठिकाणी या गोलाची रुंदी त्यापेक्षा ही जास्त मोठा आहे म्हणून हा पर्याय कट होईल. या ठिकाणी मोठा आकार आहे, हा जेवढा फुगीर पाहिजे तेवढा नाही, त्या उत्तरेला पर्याय क्रमांक एक येणार. चला 24वा प्रश्न, उद्या जायला तुझा जाईल पण बरे त्याचा व्यवस्थित होतो त्याचा घ्या. या ठिकाणी पहा, या ठिकाणचा हा आकार, हा त्रिकोण पहा जेवढ्या मापाचा पाहिजे त्याच्यानुसार पर्याय क्रमांक 2 कट होणार आहे. नंतर या ठिकाणचा सरळ रेषा येणार आहे, ज्या ठिकाणी त्रिकोण आहे इथे कर्व कुठं भाग नाहीये म्हणून हा कर्वचा पर्याय कट होणार. मग राहिला पहिला आणि तिसरा, फरक शोधा. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय फरक आहे? पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक काय आहे? या ठिकाणचा आकार, या ठिकाणचा आकार, याची लांबी रुंदी मला वाटते कमी जास्त आहे. इथे 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 सरळ आपल्याला रेषा पाहिजे, इथे सरळ नाही, तिरकी आहे, त्यामुळे आपण एकातून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे तुमच्या नजरेत आणून द्यायचं. 25वा प्रश्न, एकदा तुम्हाला ते पाहण्याची सवय लागली की तुम्हाला काय अडचण येत नाही. याच्यामध्ये 629 याचा आरशातलं प्रतिबिंब, 9चा आरशातलं प्रतिबिंब या पद्धतीने होतं. याच्यावरनं पहिल्या पर्याय कोणता कट होईल? पर्याय क्रमांक 3 कट. आता 2चा आरशामधलं 2 या पद्धतीने इकडे होतं, या पद्धतीचा 2 पाहिजे, त्याच्यावरून 4 नंबरचा पर्याय कट होईल. आता राहिला 1 आणि 2, फरक काय? या 6चा आरशातलं प्रतिबिंब या पद्धतीने असतं, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1. 26वा प्रश्न पहा, या ठिकाणी याचा आरशातलं पाहिजे, हा त्रिकोण आहे तो सरळच राहणार आहे, असा उलटा होणार नाही, त्यामुळे पहिला आणि चौथा पर्याय कट होतो. फरक आहे याच्यामध्ये, गोल आहे, गोल बघायचा का आधीचं चिन्ह आहे, या ठिकाणी फरक आहे. या ठिकाणचा फरक पहा, त्या ठिकाणी चौकोन आहे तो आरशाच्या जवळ चौकोन, त्या ठिकाणी चौकोन येणार, त्यामुळे हा पर्याय कट होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 27, याचं आरशातलं प्रतिबिंब घेतलं तर या ठिकाणी हे त्रिकोण या ठिकाणी असे त्रिकोण येणार आहे, या पद्धतीचा त्रिकोण पाहिजे, त्याच्यावर पहिला दुसरा चौथा पर्याय कट होतो. उत्तर येते पर्याय क्रमांक 3. चला 28वा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 28, RUN आरशापासून लांब आहे, म्हणजे इथे आरशापासून लांब आर होणार, आर या पद्धतीने होणार, या पर्याय क्रमांक 3 कट होईल. U च आहे तसंच येतं, त्यामुळे इथं उलटा झाला म्हणून हा पर्याय कट होईल. कट उलटे झाले, तिसरा आणि चौथा कट झाला, राहिला पहिला आणि दुसरा. फरक काय आहे? N मध्ये, त्याच्यावरून पर्याय क्रमांक कोणता कट होतोय? गेला. दुसरा पर्याय क्रमांक किती येत आहे? 2. असं असेल तसं येईल का? उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. चला पुढे.
आता या पद्धतीने तिरका आकार पाहिजे. तिरका इथं आहे, इथे आहे, इथे इथे पहा कशा पद्धतीने आकार आहे. आकार दिसत नाही, क्लिअर आकार दिसत नाही. बरं याचे पर्याय कट करू आपण, पद्धत वापरूया. पर्याय कट पद्धत वापरायला पाहिजे. दुसरा पर्याय कट होते, याचं इकडे असं तिरकं पाहिजे होतं, पण दुसरा कट होतो. पहिला तिसरं चौथं सारखंच आहे. आकृती दिसायला हवी. इथे चौकोन आहे, चौकोनावरनं याच्यामध्ये आणि या ठिकाणचा आकार क्लिअर दिसत नाहीये. चौथा पर्याय क्रमांक 1 क्लिअर दुरुस्त करून घेऊया. संपूर्ण पेपर मधल्या सगळ्या आकृत्या करून द्याव्या लागतील, ज्या क्लिअर असे येतील. पेपर क्लिअर पेपरचे खाली वर गडी घातली, इकडून इकडे गडी घातली, तर या ठिकाणी आकार पाहिला असा त्रिकोण आहे. इथे एक त्रिकोण जे उघडलं तर इथं चौकोन आणि इथे चौकोन होणार. असे दोन चौकोन इथे आहेत, इथे पण आहेत, इथे पण आहेत, इथे पण आहेत. अवघडच आहे पेपर हे करते. या ठिकाणचा आकार पाहिला, या ठिकाणचं चौकोन पाहिला. खूपच आणि खूप बारकाईने बघायचे हे आकृत्या, हे खूप महत्वाचे. हा पेपर खूप महत्वाचा आहे. या आकृत्या व्यवस्थित असणं गरजेचं होतं. पर्याय क्रमांक 4. चला पुढे 31वा. सगळ्याच आकृत्या अशा आहेत ना, व्यवस्थित निघाली नाही. चला इथून गडी इकडे घातली, म्हणून इकडे घातली, इकडून इकडे घातली. या ठिकाणी आकार आहे, गोल आहे या ठिकाणचा. या गोलाचा आकार याचा या सारखा पाहिजे, याच्यामुळे दुसरा पर्याय कट होतोय. वरचा मोठा गोल पाहिजे, त्यामुळे चौथा पर्याय कट होतो. राहिला पहिला आणि तिसरा. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक पहा, इथे कळतोय. इथे त्या ठिकाणी मोठा आहे म्हणजे हा मोठा इकडे इकडे उघडली, इथे मोठा टाकायला आहे, या ठिकाणी पाहिजे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. तुम्हाला असं तरी दिसायला हवं. चला पुढे 32वा. जरा गणित महत्वाचं आहे सगळ्यात जास्त. इकडून गडी इकडे घातली, इकडून वर घातली आणि या ठिकाणी आपले आकार आहे. चौकोनी आम्ही आयता कुठे आकार त्यात व्ही आहे. आता हा आकार कोणकोणत्या आकृतीमध्ये आहे? 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे का? हा आकार ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आहे का? नाही. ज्या पर्यायासाठी लिहिता आहे का? नाही. इथे आहे. व 1 आणि 4 राहिला, 2 आणि 3 कट झाला. आता इकडे उघडली की या बाजूवरती येणार आहे. या बाजूवरती आहे, इथं आहे. या बाजूवरती ज्या पद्धतीने पाहिजे तसं आहे का? इथं नाही, पण आहे इथं. आता याचं उघडलं, याचं आरशातलं उघडलं तर या ठिकाणी होतं, याचं पाण्यातलं उघडलं तर या ठिकाणी. इथं उलटा खाली मी पाहिजे होता, इथं बाहेर नाही काढलेला. म्हणजे हा पर्याय कटून येणार पर्याय क्रमांक 1. चला 33वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 33 हा वेगळा असणार आहे. तुकडे जोडायचे. आयत आहे 2 चौरस आहे. हे तुकडे 4 आहे. याचे तुकडे किती दिसत आहेत? 4, 5, 6. इथे 1, 2, 3, 4. इथे 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे आहे पर्याय कट होतोय. इथे तुकडे जास्त आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. हा पर्याय कट, हा पर्याय कट, हा पर्याय कट. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला इथे तुकडे पहा. 1, 2, 3 तुकडे. 3 तुकडे याच्यात आहेत. यातील 3 तुकडे, यातील 3 तुकडे, यातील 3 तुकडे. आता आकार पहा. त्रिकोणी आकार संपूर्ण चौरस व्यापतोय. एवढा मोठा त्रिकोणी आकार आहे. ज्या पद्धतीचा पाहिजे तसा लघुकोन त्रिकोण आहे. तिथे काटकोन त्रिकोण आहे. चालेल का? या त्रिकोणच नाहीये. या त्रिकोण आहे संपूर्ण व्यापणारा पाहिजे होता. त्यामुळे पहिला, तिसरा, चौथा पर्याय कट, दुसरा कट. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला या ठिकाणी 5 तुकडे. हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे. दोन्ही काटकोन त्रिकोण आणि हे 2 आयत आहेत. हे 2 आयत, 2 काटकोन त्रिकोण आणि 2 आयत पाहिजे.
दोन आहेत पाहिजे एकूण तुकडे 1 2 3 4 तुकडे पाहिजे या 4 तुकडे आहेत त्या तुकडे 3 आहेत म्हणजे आपण एक करू या तुकडे 4 या तुकडे 3 म्हणजे दुसरा आणि चौथा पहिल्या करू राहिला पहिला आणि तिसरा या त्रिकोण नाही म्हणजे पहिला कट उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला 36वा प्रश्न यातील 4 त्रिकोण आहेत 4 त्रिकोण ज्या पद्धतीचा आकार पाहिला तो दुसरा तो आहे तसाच जुळवला तो उत्तर पर्याय क्रमांक 2 येत आहे हे वेगळं काही होत नाही. चला 37वा प्रश्न लपलेली आकृती आता पहा हा कर्व आकार आहे आणि मग या ठिकाणी तिरकी रेषा या ठिकाणी मग तो आकार आहे कर्व रेषा कुठेच नाहीये ही तिरकी रेषा म्हणजे कर्व नाही लिहितं असं आहे तिरकी रेषाने या पद्धती तिरकी रेषाने या ठिकाणी पाबर कुठं जुळतो का आकार या पद्धतीने चांदणीसारखा आकार आडवी तिरकी त्याला इथे वरती आकार जुळत नाही या ठिकाणी पाबर कुठे या ठिकाणी आडवी तिरकी वरती गेलेली आलेली या ठिकाणी हा आकार मिळतो या ठिकाणी याच्यामध्ये आकार जुळत नाही याच्यामध्ये जुळत नाही दुसरे पर्याय क्रमांक 2 आकृतीच्या बाबतीमध्ये बरेच जण परफेक्ट झाले सहसा चुकत नाही. बघा 2 हे चला इथे 2 पहा या आकार कर्व आहे का बरोबर जसा कर्व पाहिजे तसा या ठिकाणचा कर्व आहे का नाही या ठिकाणचा पहा कर्व आणि याच्यामध्ये अंतर हा कर्व धरावा लागतोय या पद्धतीने तिरके कर्व पहा या ठिकाणी हा कर्व घेतला आणि हे जुळवलं तर या ठिकाणचा हा कर्व पण हे 2 मध्ये आहे हा कर्व आहे आणि हा कर्व आहे हा आता याच्यामध्ये त्या पद्धतीचे हे 2 कर्व जर तुम्ही जर म्हणले तर नाही होते हा कर्व होतोय या ठिकाणी हा कर्व होतोय हा जो कर्व आहे यातला अंतर पहा इथं आपण या 2 कर्व मधलं अंतर जास्त पाहिजे होते इथे अंतर जास्त आहे त्यामुळे काय इथं जुळत नाही 4 मध्ये बघू बरं हे तिरके पाहिजे हे आडवे कर्व फिरवावं लागेल मग आणि एकत्र आलेले आहेत या ठिकाणी हा कर्व इथं हा कर्व जुळत नाही या पद्धतीचा कर्व नाही उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये पाहिलं तर हा कर्व नाही जुळत व्यवस्थित. तर 39 पहा तिरकी रेषा तिरक्या रेषेला वर तिरकी रेषा वर आडवी रेषा इकडे गेलो पुन्हा इथे आल्यानंतर इथे उभी ना तिरकी रेषा इथे उभी होते का रेषा नाही हो इथे पहा बरं उभी पाहिजे होती एक रेषा उभ्या रेषेला पुन्हा इथं खाली जोडलेली तिरकी रेषा पाहिजे होती या ठिकाणी पहा बरं या ठिकाणी आलो आपण वरती आडवी तोच आली इथं तिरकी रेषा नाहीये उभी आहे तिरकी नाही इथं जुळत तिरकी खाली जुळवलेली कुठे आहे उभी रेषा इथला पहा इथे हा वही या ठिकाणी पहिली तिरकी रेषा इथे कर्व सारखा भाग पुन्हा उभी रेषा इथूच गेली इथूच आली नाही इथं नाही इथे भाग पुन्हा बघा तिरकी रेषा वर गेलो खाली आलो पुन्हा आडवी रेषा तोच आहे तोची तिरकी रेषा आली आणि मग इथं तिरकी रेषा आली
इथे होते का ही सरळ रेषा, पण हे अंतर खूप वाढतंय. हे अंतर जे आहे ते खूप जास्त आहे. इथं आहे ते इथे इथे तिरकी रेषा वर गेलो, खाली पुन्हा तिरकी आणि आडवी रेषा, उभी रेषा, इथे गेलो पुन्हा हे खाली आलं आणि या ठिकाणी तिरकी रेषा. तिरकी रेषा व्यवस्थित जुळत नाही, त्याला ही खालची तिरकी रेषा आली पुन्हा इथं रेषा पाहिजे. या रेषेवरती सगळं बघायचं. पर्याय क्रमांक 2 मध्ये इथे फक्त रेषा, इथं तिरकी ही नाही रेष जुळत, इथे उभी रेषा जुळत. पर्याय क्रमांक 2. चला पुढे 2 दिले उत्तर. पायामध्ये आडवी रेषा, उभी, तिरकी, इथं त्रिकोण म्हणजे व्ही आकार दिलेला आहे, उभी, आडवी, तिरकी. कुठे कुठे हा आकार जुळतो? असा व्ही आकार कुठे आहे? व्ही आकार इथे व्ही पाहिलं तर आडवी रेषा, उभ्या रेषेला व्ही पाहिजे लगेच. उभ्या रेषेला व्ही, आडवी रेषा, आडवी रेषा ही घेतली, उभी रेषा या ठिकाणी व्ही आला, खाली आला, पुन्हा गेलं, पुन्हा वरती आली. इथं या ठिकाणी पहा आडवी रेषा, उभी रेषा, इथे व्ही आकार आहे, खाली रेषा, आडवी रेषा आणि तिरकी रेषा इथपर्यंत आली. पर्याय क्रमांक 4. चला गणिताकडे लक्ष देऊ आपण. गेले खाली बैठे एका नाटका करू क्या बोलेंगे क्या पे गए सर ठीक पाच टॅप घ्यायचा व्यवस्थित इथे टॅप घ्या ये टॅप दे चला प्रश्न वाचा. चार अंकी कमाल संख्या, 4 अंकी किमान संख्या यातील फरक. 4 अंकी कमाल, कमाल म्हणजे काय? मोठ्यात मोठी संख्या. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती होईल? 9,999. 4 अंकी लहान संख्या, 1 अंकी लहान संख्या, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 1000. आणि यांच्यातला काय विचारलेला आहे? फरक. 90 शून्य गेली, 90 शून्य गेली, 90 शून्य गेली, 90 गेलीला 8 आहे. 8,999. पर्याय क्रमांक 4. 42 इथं प्रश्न काय छापलाय पहा. 768 24 वर्गात ठेवले आहे. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याची व्यवस्था ठेवली असेल तर प्रत्येक वर्गात किती माहिती असेल समजून घ्या प्रश्नात. आपल्याला आपण एवढं तयार झालं म्हणजे आता इथं प्रश्नामध्ये गोंधळणार नाही आपण. किंवा 768 बेंच 24 वर्गामध्ये ठेवलं, इथं काय करावं लागेल हे लक्षात येते. म्हणजे 768 भागिले 24 करावे लागेल. प्रश्न 768 भागिले 24, 24 त्रिक 72, बाकी राहिली 4. 4 वेळा 48, 24 दोन्ही 48. म्हणजे प्रत्येक वर्गात किती बेंच येतील? 32 बेंच येतील. हे सर्वसाधारणपणे आपल्याला प्रश्नाचा रोग आपल्या लक्षात येतो. चला पुढे 43वा प्रश्न. 4/3 भागिले 2/6 अधिक 1. 4/3 भागिले 2/6 अधिक 1. आता भागिले म्हणजे
उलटून गुणिले 4/3 गुणिले 6/2. नंतर संक्षिप्त रूप दिला 3 एके 3 3 गुणिले 6 2 गुणिले 4 2 गुणिले 2 4 होईल. कंस सोडवला 4 अधिक बाहेर येते 4 अधिक 1 5. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला 3 आणि 4 या संख्येच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढील पैकी कोणते? 3 आणि 4 या संख्येच्या वर्गात 3 आणि 4 चा वर्ग 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग याची बेरीज 9 आणि 16 25 आणि या बेरजेचं वर्गमूळ 5. चला एवढे सोपे देखील प्रश्न असतात. काही सगळे गणिताचे अवघड असतात असं नाहीये. एका चौरसाचे क्षेत्रफळ 625 चौरस मीटर आहे तर त्याची बाजू किती? 45 प्रश्न. एका चौरसाचे क्षेत्रफळ 625 दिलेले 625 चौरस सेंटीमीटर. आता चौरस म्हणलं की लगेच लक्षात टेंटीची आकृती काढायची, सवय लावायची. लक्षात ठेवा ज्या आकृत्या आहेत त्या टेंटीव त्याला पट्टी पेन्सिल वापरायची नाही आणि ते लक्षात येतं. याचं क्षेत्रफळ 625 दिले म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग बरोबर 625. बाजू काढायची असेल तर या बाजूचं वर्गमूळ काढावं लागेल. 625 वर्गमूळ बाजू वर्गाचं वर्गमूळ येईल बाजू 625 वर्गमूळ येणार आहे 25. बाजू ही 25 सेंटीमीटर. चला पुढे 46वा प्रश्न. एका माणसाने 2 वर्षासाठी 9% दराने 18,500 रुपये खर्च घेतले तर त्याला किती परत मिळेल? म्हणजे काय काढावे लागेल? नुसतं व्याज काढून चालेल का? रास काढावे लागेल. म्हणजे 2 वर्षाचं 9% दराने 18,500 मुद्दल आहे 18,500 दर आहे 9%. कालावधी आहे 2 वर्ष. व्याज बरोबर मदक भागिले 100. 18,500 गुणिले 9 गुणिले 2 भागिले 100. 2 शून्य घालवा. 185 गुणिले 9 गुणिले 2 9 गुणिले 9 18 आणि 18 आणि 185 ला गुणायचं. 185 गुणिले 18 18 पंचे 90 शून्य 9 88 44 144 9 153 18 15 18 5 23 10 33 एवढं काय होणार आहे व्याज. त्याला परत किती मिळतील? त्याने मुद्दल 18,500 मुद्दल अधिक व्याज हे रास होईल. रास होणार आहे 5 आणि 3 8 8 आणि 3 11 21,830 रुपये त्याला परत मिळतील. हे 21,830 पर्याय क्रमांक 2 आहे. रामने डझनाला 40 रुपये या दराने आंबे खरेदी केले आणि डझनाला 48 रुपये या दराने विकले तर त्याचा नफा किती टक्के? म्हणजे खरेदी प्रश्न 47 आहे. 47वा प्रश्न. खरेदी 40 रुपये डझन ही खरेदीची किंमत आहे आणि डझनावर तिथे विकले 48 रुपये डझनने विकले. 48 रुपये डझन ही काय विक्रीची किंमत आहे. 40 रुपयाने घेतली आणि 48ला विकले. नफा होईल का तोटा होईल? नफा. किती नफा होईल? 8 रुपये. विक्रीमधनं खरेदी वजा केली तर 8 रुपये नफा होणार. आता आपल्याला शेकडा नफा विचारलेला. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 40. 8 × 8 8 45 5 दिला 5 गुणिले 10 0 0 म्हणजे काय होणार आहे 20% नफा होणार आहे. चला पुढे 48 नंबर प्रश्न. 0.35 दिसे नाही.
3 5 1 4 ला भाग जाणारच आहे ना 15 ने. सर 0.35 141 गुणिले 3 कंस वाटतो रे अगोदर तो कंस गुणिले 3 हा कंस गुणिले 3 0.35 0.3 5 1 4 गुणिले याला कंस घातलाय गुणिले 3 भागिले 15 आहे. याला भागिले 3 1 3 3 5 15 म्हणजे 0 चिन्ह 3 5 1 4 भागिले 5 करायचे. इथं भागिले 5 करून पण सोडवता येतं. दुसरी पण सांगणार आहे पद्धत 0 चिन्ह 3 5 1 4 भागिले 5. आता 0 घेतला भाग 0 तर लागेल. दशम चिन्हाच्या पुढे 3 घेतले संख्या 3 झाली. 5च्या पाड्यात 3 नाही भाग लागेल 0चा. 3 0 गेले 3 राहिले. 3वरती उत्तर घेतले 5 35 5 7 35 पुढे 35 नंतर 35 गेले 0 राहिले. पुन्हा उत्तर घेतला 1 5च्या पाड्यात 1 नाही आहे. 1 पेक्षा लहान 0 भाग लागेल 0चा. उत्तर घेतले 1 नंतर 0 गेले 1 राहिला. 1 4 14 5च्या पाड्यात 14 पेक्षा लहान 10 भाग लागेल 2चा. 14 10 गेले 4 राहिले. 4वर 8 उत्तर घेतले 0 40 85 40. आता इथं एवढं हे करत बसण्याऐवजी हुशार मुलगा काय करेल का हा भागाकार करण्याऐवजी मला छेद 10 100 1000 करायचा आहे की ज्याद्वारे आपल्याला पटकन उत्तरापर्यंत पोहोचता येईल. भागाकार करण्यापेक्षा गुणाकार सोपा आहे. याला 10 करायचं म्हणलं काय करावं लागेल गुणिले 2 करावं लागेल. छेदाला गुणिले 2 केले का अंशाला गुणिले 2 करा. छेदाला तो गुणिले 2 केले 10 होतील. अंशाला 2 चोक 8 2 2 पंचे 10 0 चले 2 6 7. आता इथं दशम चिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे 4. म्हणजे मला इथं दशम चिन्ह 4 संख्येच्या अगोदर असणार आहे. वाचण्यासाठी 0 गेला. आता याला भागिले 10 करणार. गुणिले केलं 10 की एक जण पुढे जाणार. भागिले केलं की मागे जाणार. मागे जाणार म्हणजे एक जण अजून ते मांडेल मी 0 7 0 2 8 आणि भागिले 10 आहे म्हणून एक घर ते डावीकडे सरकेल. भाग्यासाठी 0 द्यावं लागेल. उत्तर 0 7 0 2 8 तरी पर्याय आहे. उत्तर बरोबर पर्यायामध्ये आहे. फक्त ते व्यवस्थित गणित दिसत नाही. याचे फोटो खूपच ब्लर आलेले आहेत. सगळे फोटो यातले बदलणं गरजेचं आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 49 64 125 216 या लोकांची संख्या. आता या लाईनची संख्या पाहिजे. 64 125 216 64 125 216 या ठिकाणी काय 343 येणार आहे. चला पुढे 50वा प्रश्न 2.05 अधिक 1.01 हा 2.05 अधिक 1.01 गुणिले 3.99 जी सर्वात जवळची किंमत किती. आता पहा या ठिकाणी पर्याय पण इथं तुम्ही समजून घ्या. पर्याय काय आहे ते. आता आपण जर या पूर्णांकामध्ये रूपांतरित केलं याचं पूर्णांकामध्ये काय होईल एककामध्ये हे पुढे 2 अंकी संख्या एककामध्ये पूर्ण करायचंय
0.5 आहे, हे 50 पेक्षा लहान आहे म्हणजे 2च होईल आधी. इथं काय होईल, एकच होईल, एक पूर्णांकामध्ये करायला म्हणजे इथं 50 पेक्षा लहान आहे. इथे 3 आहे, एकच पूर्ण काय म्हणल्यावर 50 पेक्षा मोठे म्हटल्यानंतर हे 4 आणि मग इथं पदावली 4 1 4 अधिक 2 इतकं काय येणार आहे 6 आहे का पर्यायामध्ये आहे. आता याच्यात जवळच दशांश चिन्हामध्ये येणारा कुठला पर्याय आहे का, हे योग्य आहे. परंतु गेला तर मार्ग कोणाचा जाणार आहे, तुमचा जाणार का माझा जाणार आहे आपल्याला. म्हणजे इथं काय करायचं पाहिजे, हा गुणाकार करायला काय अडचणीच आहे का तुम्हाला, हा गुणाकार येईल का आपल्याला करायला. म्हणजे 3.99 गुणिले 1.01 डायरेक्ट 101 चा पाडा येईल का, नाही 100चा येतो का पाडा, 100 नव्हे 901 नव्हे 101 नव्हे, हे कळायला काय हरकत आहे. 1 ने गुणलं 0 गुणलं 1 ने गुणलं चालेल, पण आपण एवढं वर आलोय आपण आता 101 चा पाडा तयार करायला अवघड आहे का. जसं 100चा येतो पाडा तसं 101 100 नव्हे 900 तसं 101 नव्हे 900 900 90 101 नव्हे 909 मध्ये 90 मिळवले 999 999 ह्याच्याने 101 त्रिक 101 त्रिक 303 मध्ये 99 402 दशम चिन्ह इथं 2 आहे आणि इथे 2 आहे, एकूण 4 संख्येचा 4 दशम चिन्ह 0 2 9 9 आलं. आता याच्यामध्ये अधिक करायचे 2 दशम चिन्ह 0 5 मांडताना दशम चिन्हाखाली दशम चिन्ह त्या अगोदर 2 आणि पुढे आहे 0 5. आता पुढे काय नाही घेतली 0 द्यायची, याची बेरीज करा 9 9 5 2 7 0 4 2 6. आता इथं जर ही दशम चिन्हाखाली दशम, आता ही पूर्णांकात करायची, पुढे पाहिलं 5 पेक्षा लहान आहे, 2 अंकी पाहिलं 50 पेक्षा लहान आहे, 3 अंकी पाहिलं 500 पेक्षा लहान आहे, 4 अंकी पाहिलं 5000 पेक्षा लहान आहे. म्हणजे काय उत्तर येणार आहे, मार्क गेला तर कुणाचा जाणार आहे, विषयाची परीक्षा पाहिजे का नाही. ओके, पुढे 51 नंबर प्रश्न. शनिवारी 250 लोक सर्कस बघायला गेले, शनिवारच्या 3 लोक सर्कस बघायला गेले, तर 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. आता इथं शनिवारी 250 आणि रविवारी 3 लोक अशी दुरुस्ती. शनिवारी 250 आणि रविवारी 250 ची 3 म्हणजे गुणिले 3, 250 ची 3 किती होतील 750. मग शनिवारी रविवारी मिळून किती गेले 1000 लोक सर्कस पाहायला गेलेले आहेत. तर पुढे 52 प्रश्न. 2 संख्यांचा 2 संख्यांचा गुणाकार 96 आहे, त्या 2 संख्यांचा मसावी 4 असेल तर त्याचा लसावी किती. ही गणित काय आहे पहा समजून घ्या. 250 2 संख्यांचा गुणाकार 250 नाहीये. ओके ओके, म्हणजे दुसरीकडलं तत्व आलं हे 250 कुठल्या तर वेगळ्या प्रश्नात आलेलं आहे. 75 मध्ये पर्याय नाही, 75 नंबर प्रश्नामध्ये पर्याय नाही. एका विचार तुम्हाला मी आता प्रश्नपत्रिका देतो आहे.
आणि ज्याला कोणाला शंका आहे ती त्याला विचारा, तो बघून सांगेल. ओके, पहा दोन संख्याचा गुणाकार 96 आहे, मसावी 4 आहे तर लसावी 30. काय सूत्र आहे? दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार. आता इथं पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या असतं बरोबर, लसावी गुणिले मसावी तर मसावी गुणिले लसावी, इथं उलट सुद्धा चालतं. या तिथं गुणाकार दिलेला आहे 96, लसावी काढायचं आहे, मसावी दिलेला आहे 4. याला 4 गुणिले तिकडे पाठवतं भागिले, 96 भागिले 4 बरोबर लसावी येणार. 4 गुणिले 8, 1 राहिला 1 16, 4 चौक 16, लसावी किती येणार आहे? 24. याच्यावर संख्या काढता येतील का? याच्यावर संख्या काढता येतात. कसं काढता येतात? लसावी भागिले मसावी, मसावी 4 दिलेला आहे, हा भागाकार केला तर तो असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. लसावी 24 आहे, मसावी 4 आहे, 24 ला 4 ने भागले तर काय येईल? 6. हा दोन असामायिक अवयवांचा गुणाकार. कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे? 6, 2 आणि 3 चा. यातली जर लहान संख्या काढायची असेल, या दोन संख्या माहित नाहीत आपल्याला, यातली लहान संख्या काढायची असेल तर या लहान अवयवाला मसावीनं गुणायचं. मसावी 4 दिलेला आहे, याला 4 ने गुणलं तर लहान संख्या येणार आहे 4 गुणिले 8. आणि मोठी संख्या काढायची असेल तर हा मोठा अवयव गुणिले मसावी 4 त्रिक 12 ही मोठी संख्या. मग बघा बरं, या दोन संख्येचा गुणाकार 12 8 96 येतो. त्याचा लसावी मसावी पाहिला तर 8 आणि 12 मसावी 4 येणार आणि या दोघांचा लसावी 24 येणार. 24 चौक 96, 12 8 96. हे तुम्हाला येऊ शकतं, लक्षात ठेवा. गणित हे 8वीला आहे. ही लहान संख्या मोठी संख्या काढायचं, पण आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला हे आलं पाहिजे. एकदा नाही येणार, दोनदा नाही येणार, 4 वेळा नाही येणार, 5व्या वेळा तुम्हाला हे कळणार आहे. आणि जेव्हा असं गणित येईल तिथं तुम्ही ते काढलं पाहिजे. पहा 11/5 याच्या छेदस्थानी कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे तो अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक होईल. 11/5 हा अपूर्णांक आहे आणि या छेदामध्ये कोणती संख्या मिळवली की तो छेदाधिक अपूर्णांक. अंश किती आहे? 11. याचा छेद किती झाला पाहिजे? छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा मोठा होण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवली पाहिजे? 7. 7 मिळवलं तर काय होईल? छेदामध्ये 7 मिळवलं तर काय होईल? 11/12. हा कसला झाला हो? छेदा. लहानात लहान संख्या 7, याच्यापेक्षा मोठी किती कोणती मिळवू शकता? पण लहानात लहान 7. मग 7 मिळवले तर 11/11 म्हणजे काय होणार आहे? 1 उत्तर येणार. म्हणजे तो छेदाधिक पण नाही अंशाधिक पण नाही. ओके, म्हणजे छेदाधिक अंशाधिक अपूर्णांक हे आपण शिकलेलो आहोत. पुढे 1 फेब्रुवारी जर शनिवार असेल तर 26 फेब्रुवारी कोणता वार? प्रश्न क्रमांक 54. 1 फेब्रुवारी शनिवार आहे. 1 फेब्रुवारी शनिवार आहे तर विचारलेला आपल्याला 26 फेब्रुवारीचा 26 फेब्रुवारीला कोणता वार असेल? आता या आठवड्यावरती जर विचारलं आपल्याला तर पहा बरं. 1 फेब्रुवारी शनिवार, पुढला शनिवार कितीला येईल? 8. त्या पुढला 22 फेब्रुवारीला शनिवार येणार आहे. आपल्याला 26चा काढायचा. 23ला कोणता येईल? रविवार. 24ला सोमवार, 25ला आणि 26ला बुधवार. आपल्याला 26चा विचारलेला आहे.
तर उत्तर काय येणार आहे? बुधवार. ही एक पद्धत झाली. त्याच्यापेक्षा कॅलेंडर करणं सोपं असतं. कॅलेंडर बी हेच करत असतं. आता जे खूपच वरच्या लेवलची मुलं असतात त्यांनी काय करायचं? 1 फेब्रुवारीचा वार दिलेला आहे, आपल्याला 26 फेब्रुवारीचा वार काढायचा. फेब्रुवारीचा 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 26 दिवस झाले. त्यातनं 1 फेब्रुवारीचा दिलेला वार वजा केला, 26 फेब्रुवारीपर्यंत 26 दिवस झाले. त्यात 1 तारखेला दिलेला 1 वजा करून टाका, राहिले किती दिवस? 25 दिवस. त्याचे आठवडे करा, आठवडे 7 त्रिक 21, बाकी किती राहिली? 4 राहिली. म्हणजे 4 दिवस पुढे जायचे. 4 दिवस पुढे. शनिवारच्या पुढे 4 दिवस जायचे. 4 बोट करा शनिवारच्या पुढे. काय झाले? पुढे प्रश्न क्रमांक 55. 4 मीटर दृश्याच्या कापडाचे 25-50 सेंटीमीटरचे एकूण किती तुकडे? 4 मीटरचं कापड घेतले आणि त्याचे 50 सेंटीमीटरचे तुकडे करायचे. 4 मीटर कापड घेतले, 50 सेंटीमीटरचे तुकडे करायचे. दोन्ही परिमाण सारखे आहे. परिमाण सारखे का? इथं मीटर आहे, ते सेंटीमीटर आहे, चालेल का? एक परिमाण सारखे. या मीटरचे सेंटीमीटर करा किंवा या सेंटीमीटरचे मीटर करा. सोपं कुठलं आहे का? 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होतात? लक्षात येत नसेल तर सेमी पासून मीटर पर्यंत लिहा. मिलीचं लिहायची गरज नाही. सेंटी, डेसी आणि मीटर. 4 मीटर आहे, मीटर 4 सेंटीमीटर पर्यंत शून्य जाती झाले 400 सेंटीमीटर. 400 सेंटीमीटर कापड आहे, त्याचे 50 सेंटीमीटरचे तुकडे करायचे. म्हणजे काय करावं लागेल? भागिले 50. 1 शून्याला 1 शून्य झाला, 5 एके 5, 85. किती तुकडे होतील? 8 तुकडे तयार होतील. चला पुढे. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप मोलाचा आहे, महत्वाचा आहे. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये बऱ्याच कसं आहे की तुम्हाला प्रश्नपत्रिका 1.5 तासात तुम्ही सोडवता, पण ही प्रश्नपत्रिका तयार करायला मला 4 तास लागतात. एक प्रश्नपत्रिका तयार करायला तुम्ही 1.5 तासाच्या आत सोडवून मोकळे होता. तयार करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे काही चुका अनावधानाने होतात. आता या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 56. 5.3/5 अधिक 2.1/10 भागिले 3.1/2 अधिक m बरोबर 11/15. आता या ठिकाणी हे गणित सोडवत जाऊया आपण स्टेप बाय स्टेप. अंशाधिक मध्ये आहे, पूर्णांक पूर्णांक आहे, त्याचा अंशाधिक मध्ये करा. पाता 25 आणि 3 28/5 अधिक 10 आणि 21/10 भागिले, इथे केलं तर काय होईल? 2 आणि 7/2 अधिक m बरोबर 11/15. आता ही बेरीज करूया आपण. डायरेक्ट बाजूला करून डायरेक्ट इथं उत्तर मांडूया. 28/5 आणि 2/21/10 छेद सारखा काय होईल? 10 होईल. म्हणजे इथं छेदाची दुप्पट झाली, अंशाची दुप्पट 56 होईल. म्हणजे अधिक चिन्ह आहे. 10ची 1 पट आहे, अंशाची 1 पट. म्हणजे उत्तर किती येणार आहे? 56 अधिक 21, 6 आणि 7, 5 आणि 2, 77/10. याचं उत्तर येणार आहे 77/10 भागिले. तर इथं बेरीज करायची असेल तर बेरीज करता येईल. हे भागिले आहे, तिकडं कोणीही पाठवता येईल.
हे भागिले आहेत, हे तिकडं पाठवलं तर गुणिले होते. म्हणजे भाग तिकडे पाठवून देऊया आपण. असं काही एक पद्धत नाही विशिष्ट, वेगवेगळ्या पद्धत फक्त समजून घ्यायचं एखादा. हे भागिले सगळा कंस आहे तो तिकडे पाठवून देऊ. तिकडा अगोदर होतं 11/15, याला गुणिले हा कंस 7/2 अधिक यम. हे 11/15 इकडे पाठवून दे. 11/15 इकडे 77/10. ते 11/15 इकडे भागिले येते आणि ते उलटून गुणिले कसे होतील पहा. याला हे 15 भागिले ते इकडे आले गुणिले 15 होती आणि याला या संपूर्ण कंसाला 11 गुणिले ते इकडे पाठवलं तर भागिले होती आणि बरोबर इकडे राहणारे 7/2 अधिक यम. इथं याची बेरीज करावी लागू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो. बेरीज केली तर काही येणार नाही असं नाही, येणार आहे बेरीज याची, ती पण सांगतो मी तुम्हाला बेरीज कशी करायची. मी शेवटला इथं सांगतो. आता पहा इथे संक्षिप्त करून दिला. 11/11 11 7 77 5 गुणे 10 5 त्रिक 15. अंशांशाचा गुणाकार केला तर 7 त्रिक 21 छेदाचा अर्थ केला तर 2 बरोबर 7/2 अधिक यम. आता यमला 7/2 अधिक येते इकडे पाठवलं काय होती वजा होती म्हणजे 21/2 वजा 7/2 बरोबर यम. इथं छेद सारखा आहे, वजाबाकी करा. 21 मधनं 7 गेले 14 आणि छेद आहे तो 2. 14 भागिले 2 उत्तर काय येणार आहे 7. यमची किंमत 7. एखादा म्हणला सर आम्ही इथं हे बेरीज केली असती तर काय झालं असतं, त्याला उत्तर वेगळं येणार नाही. या ठिकाणी हा ही बेरीज 7/2 अधिक यम. आपण 7/2 अधिक यम करायचं. यम म्हणजे यम छेद 1 आहे. इथं छेद सारखा करावा लागेल. 2 आणि 1 चा कसा काय होईल 2 होणार आहे. इथे छेदाची 1 पट केली अंशाची 1 पट 7 अधिक इथे छेदाची दुप्पट केली अंशाची दुप्पट यमची दुप्पट 2 यम. ही बेरीज इकडे याला भागिले आहे. मी त्या पद्धतीने सोडू आपण. म्हणजे इथं उत्तर आलेले 77/10 भागिले म्हणजे उलटून गुणिले होईल 2/7 अधिक 2 यम बरोबर 11/15. मी तर ही बेरीज करून आपण ही बेरीज सोडवायला घेतलेलं. आता इथे संक्षिप्त करून देता येते नाही देता आलं तरी काय अडचण नाही. फक्त आता इथं हे भागिले आहे ते तिकडे सगळे पाठवायचे आणि तिकडे जे आहे गुणिले तिकडल्या संख्या आपल्याला हे तिकडे पाठवायचं. यम मोकळा करायचा. यमला मोकळा कसा करता येईल ते पहा. हे 15 इकडे भागिले ते इकडे आले तर गुणिले होती. हे 11 इकडे गुणिले तिकडे आले भागिले होती आणि हे 7 अधिक 2 यम इकडे भागिले ते तिकडे पाठवले तर गुणिले होती. म्हणजे एका ह्याच्यामध्ये ते 77/10 गुणिले 2 इथं छेद काय नाहीये. हा 7 अधिक 2 यम तिकडे पाठवणार आहे बरोबर 11/15 याला गुणिले 7 अधिक 2 यम आणि मग मी हे 11/15 आहे ते इकडे पाठवणार आहे. 77/10 गुणिले 2 2 मध्ये 2 छेद 1 हे भागिले 15 आहे ते इकडे आले तर गुणिले 15 होतील आणि हे 11 गुणिले ते इकडे आले तर भागिले होतील बरोबर 7 अधिक 2 यम होणार. संक्षिप्त करून देऊया. इतर सगळे गुणिले संक्षिप्त करून देता येईल. 11/11 11 7 77 5 जुने 10 5 त्रिक 15 या 2 मध्ये 1 कमी 1 कमी 7 त्रिक 21 21 बरोबर 7 अधिक 2 यम. 2 यम मध्ये 7 अधिक ते इकडे पाठवायचं वाचा होते 21 वजा 7 बरोबर 2 यम. 21 मधनं 7 गेले 14 बरोबर 2 यम. 2 यम बरोबर 14 आलं. यम बरोबर 14 भागिले 2 उत्तर 7. म्हणजे इथे उत्तर तेच येतं. इकडे वेगळ्या पद्धतीनं सोडवतं. उत्तर कधी बदलत नाही. गणित आहे ते. गणितामध्ये कसंही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं सोडवलं तर उत्तर वेगळं येत नाही.
चला हा प्रश्न नंबर 56 झाला. 57 नंबर. एक उद्यान 2500 मीटर लांब व 1000 मीटर रुंद आहे. एक स्वार उद्यानाला 3 फेरे मारतो. जर त्या स्वाराचा वेग 2.5 किलोमीटर पर आवर असेल तर त्याला किती वेळ लागेल? 2500 आणि 1000 मीटर. याची लांबी आहे 2500, रुंदी आहे 1000. काय झालंय? एका फेरीत तो किती अंतर चालतो हे कसं कराल? त्याची परिमिती करायला. लांबी अधिक रुंदीची दुप्पट. लांबी आहे 2500 अधिक रुंदी आहे 1000 आणि याची दुप्पट. ही परिमिती मध्ये येणार म्हणजे एका फेरीमधलं अंतर. 2500 आणि 1000, 3500 ची दुप्पट म्हणजे झाले 7000 मीटर. याचे किलोमीटर केले तर किती होतील? 7 किलोमीटर. म्हणजे एका फेरीमध्ये झालं 7 किलोमीटर. त्यांनी किती फेऱ्या मारले? 3 फेऱ्या मारल्या. मग 3 फेऱ्यामध्ये म्हणल्यानंतर याला गुणिले 3 करावं लागेल. अंतर किती होणार आहे? 21 किलोमीटर अंतर होणार. जे अंतर आलंय आता त्यांनी वेग दिलेला आहे ताशी 2.5 किलोमीटर. 2.5 किलोमीटर म्हणजे 21 किलोमीटर भागिले 2.5, 2.5. काय तर चुकतंय याच्यामध्ये गणितामध्ये. 3 फेरे मारतो. आणि 7 त्रिके 21 बरोबर आहे. उत्तर दिलेलं आहे 6 तास. 6 तासामध्ये 15 किलोमीटर म्हणजे परिमिती 15 आली पाहिजे. हे 5000 आली पाहिजे. म्हणजे इथं 1.5 किलोमीटर, तिथं 2.5 किलोमीटर, तिथं 1.5 किलोमीटर आहे. म्हणजे तिथं बदलेल. 2.5 2500 ते 1500 लांबी रुंदी 1000 म्हणजे इथं 2500 होईल. 2500 ची दुप्पट 5000 एका फेरीमध्ये होईल. 3 फेऱ्यामध्ये म्हणजे 5 किलोमीटर होईल. 3 फेऱ्यामध्ये 5 ते 15 किलोमीटर परिमिती 3 फेऱ्याची. त्याला भागिले 2.5 करायचं. इथं दशांश चिन्ह आहे. एक घर आहे. एक घर पुढे सरकवलं वरती 1 0 येईल. नंतर दशांश चिन्ह. इथं भाग आला तर 25 एके 25, 25 + 150. उत्तर येणार आहे 6 तास. चला पुढे दुरुस्ती करू त्याच्यात. 60 वर्ग प्रति तास या गतीने धावती आगगाडी एका मालगाडीने 6 तासाने रेल्वे स्टेशन सोडले. 4 तासाने मागे टाकले तर मालगाडीचा वेग किती? 24 किलोमीटर प्रति तास दिलाय. काय म्हणले पहा? 60 किलोमीटर प्रति तास. 60 किलोमीटर प्रति तास या आगगाडी धावते. या गतीने आगगाडी पळते. एक्सप्रेस आहे. 60 किलोमीटर प्रति तास जाणारी. आणि त्याच्या अगोदर 6 तास अगोदर मालगाडी पुढे गेलेली. मालगाडी ज्यादा त्याला डबे असतात, त्यात माल असतो, त्यामुळे ती हळू जाते. एक्सप्रेस एवढी जोरात ती पळत नाही. मग 6 तासांनी या गाडीनं स्टेशन सोडलेलं आहे. म्हणजे 6 तास अगोदर मालगाडी गेली. 6 तास अगोदर मालगाडी गेली आणि 6 तासानंतर ही आगगाडी त्या स्टेशनवर निघालेली. आणि या गाडीने 4 तासानंतर या मालगाडीला मागे टाकलेले. मी 4 तासामध्ये तेवढं अंतर पडाय. म्हणजे 6 तास 4 तासानंतर या साध्या सोप्या भाषेमध्ये घ्यायचं म्हटलं तर एक मालगाडी निघून गेली. ते टायमिंग दिलं नाही त्यांनी.
पण आपण ते टायमिंग घेतलं तरी काय हरकत नाही. पण सकाळी 6 वाजता एक मालगाडी या ठिकाणावरून आपल्या फलटणवरून निघाली. नंतर 6 तासानंतर एक रेल्वे, एक्सप्रेस रेल्वे त्या मालगाडीच्या मागे गेली 6 तासानंतर, आणि त्या रेल्वेने 4 तासांनी त्या गाडीला मागे टाकलं. 60 किलोमीटर वेगाने 4 तासात ही एक्सप्रेस किती जाणार आहे? 60 गुणिले 4 240 किलोमीटर या अंतरावरती त्या मालगाडीला मागे टाकलेलं आहे. या मालगाडीला 240 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागले किती वेळ? तर या रेल्वेच्या अगोदर सुटली होती ती 6 तास अगोदर, म्हणजे 6 तास अगोदरची, आणि नंतर ती 6 तास अगोदर पुढे गेली होती, आणि नंतर इथनं दुसरी गाडी सुटली आणि ती 4 तास पुढे तिनं गाठलं 4 तास, म्हणजे ती पण 4 तास थांबली होती का? ती पुढे चालली होती. म्हणजे एवढा अंतर जायला त्या मालगाडीला किती वेळ लागला? किती वेळ लागला? अगोदरचे हे 6 तास आणि नंतरचे 4 तास, म्हणजे 6 अधिक 4 10 तास लागले. या मालगाडीचा वेग किती? अंतर दिलेले 240 आणि भागिले लागलेला वेळ आहे 10 तास, म्हणजे त्या मालगाडीचा वेग आहे 24 किलोमीटर प्रति तास. हा मालगाडीचा वेग, आणि आपल्याला हा मालगाडीचा वेग विचारलेला आहे. मालगाडीचा वेग 24 किलोमीटर प्रति तास आहे. तर पुढे 59 पहा. सर आपण ही 6 तास घेतलं तर काय 6 तास घेतलं तर काय 6 तास घेतलं? 60 गुणिले 6 काय करायचं? मालगाडी रेल्वे एक्सप्रेस किती वेळ पळाली? 4 तासात 60 किलोमीटर वेगाने 4 तासात किती वेळ जाईल अंतर? 240. आणि एवढा अंतर जायला मालगाडीला लागला किती वेळ? अगोदर ती 6 तास निघाली होती, आणि नंतर ही एक्सप्रेस निघाल्या पुढे 4 तासांनी गाठलेले. ही 4 तास पळते आणि अगोदरचे 6 तास, एकूण किती वेळ लागला तिला? 10 तास. 240 किलोमीटर अंतर गाठायला तिला 10 तास लागले, म्हणून तिचा वेग 240 भागिले 10 24 किलोमीटर प्रति तास आहे. तर पुढे पहा. 12 गुणिले 8 मीटर स्वरूपात मीटर ढिलाई 8 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर आकारच्या किती फरशा लागतील? 12 गुणिले 8 असं एक मैदान आहे, हॉल आहे. 12 मीटर गुणिले 8 मीटर, आणि याच्यामध्ये फरशा बसवायचे. या फरशेची लांबी रुंदी दिलेली आहे 8 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर रुंद, 8 सेंटीमीटर रुंद 10 सेंटीमीटर लांब अशा फरशा त्या हॉलला बसवायच्या. किती फरशा लागतील? मीटर मध्ये मापायची, सेंटीमीटर मध्ये चालेल का? काय करावं लागेल? मीटरचे सेंटीमीटर. 1 मीटरचे सेंटीमीटर किती होतात? 12 मीटरचे 1200, 8 मीटरचे 800 भागिले एका फरशीची लांबी 8 आहे, रुंदी 10 आहे. इथे एका शून्याला 1 शून्य घालवा. 8 एके 8, 8 10 80. 1200 गुणिले 10, इथं शून्य लिहा. 1 2 आहे 3 शून्य, 1 2 3 शून्य. लिमिट काय राहिलं? 12 गुणिले 12, म्हणजे फरशा किती लागतील? 12,000 फरशा लागतील. 60 पहा. एका खोक्यात 640 अंडी आहे, त्याची 3/16 अंडी फुटली. अंड्यापैकी 11/13 अंडी विक्री केली तर किती अंडी स्थिर राहिली? स्थिर राहिली तर किती अंडी शिल्लक राहिली? असा प्रश्न आहे. हा तुम्हाला कळतो काय? असं नाही अडचण. आपल्याला आकडे बघले, गणित नाही लक्ष देऊ द्या. गणित व्यवस्थित नाही वाचायला आलं तरी आपल्याला अडचण नाही, आपल्याला कळतंय. 640 अंडी आहेत खोक्यामध्ये, आणि हे खोक माळवेच्या डोक्यावर दिलं घरी घेऊन जायला, त्याने पाडलं, त्यातली 3/16 अंडी फुटली. बघा मी हुशार मुलगा कसं सोडणार हे पण मी सांगणार. 3/16 अंडी फुटली. 640 ची 3/16
16 एके 16 16 चोक 64 शून्य शून्य 40 गुणिले 3 120 अंडी काय झाली मग राहिली किती अंडी 640 वजा 120 करावं लागेल शून्यातनं शून्य गेला शून्य 4तनं 2 गेले 2 7ने गेला 5 520 अंडी शिल्लक आता या माळवेने दुकानात नेऊन मांडली त्याच्यात विकायला आपला सोहम गेला अंडी गेला हे गेला अंडी गेला जाधव गेले अंडी गेला सगळी जण अंडी गेला गेले त्यातली 1113 अंडी विकली त्याची मग 520 ची 1113 अंडी विकली म्हणजे काय होईल माननीची म्हणजे काय असतं 520 गुणिले 1113 13 एके 13 13 चोक 52 वरच्या शून्य शून्य 11 चोक 44 आणि वरचा शून्य एवढी काय केली त्याने विकली तर किती अंडी शिल्लक राहिली किती होते अंडी त्याकडं 520 अजून मराठी आहे ओके 520 होती त्यातनं 440 विकली तर राहिली किती 520 वजा 440 केलं तर 12 ते 4 गेले 8 राहिले 80 अंडी शिल्लक राहिली आता इथं बा 2 वेळा तुम्हाला करावं लागलं इथं अंडी फुटली किती मग राहिली किती राहिली आहे की पुन्हा विकली किती मग शिल्लक राहिली किती असं काढावं लागलं आता हुशार मुलगा काय करेल बा हे करावं लागणार आहे फक्त त्याला क्रिया किती कराव्या लागल्या याच्यामध्ये पहिल्यांदा एकूण अंडी त्यातनं फुटलेली अंडी वजा करावी लागली काढावी लागली ती वजा करावी लागली नंतर जेवढी होती त्यातनं विकलेली अंडी काढावी लागली ती एकूण अंड्यातनं वजा करावी लागली असं काही 4 क्रिया कराव्या लागल्या आता हुशार मुलगा काय करेल त्या अंडी किती होती 640 त्यातली 3/16 अंडी काय झाली राहिली किती 3/16 फुटली याचा अर्थ 16 भागापैकी 3 भाग फुटली मी राहिली किती तू एवढंच करायचं 13/16 अंडी शिल्लक राहिली शिल्लक राहिली तेवढीच अंडी काढली 16 एके 16 16 चोक 64 वरच्या शून्य शून्य 520 अंडी शिल्लक डायरेक्ट ही काय आलं त्याचं उत्तर शिल्लकचा म्हणजे इथं त्याने कसं केलं 640 मधलं फुटलेली अंडी वजा करायला लागली इथं करायला लागली का इथं डायरेक्ट आपण शिल्लक अंडी काढली फुटून अंडी किती शिल्लक आहे तर 500 आता 520 अंड्यामधली 11/13 अंडी काय केली राहिली किती शिल्लक राहिली किती शिल्लक 520 ची 2/13 शिल्लक विचारलाय ना आपल्याला आकडा मग इथं 13 एके 13 13 चोक 52 80 अंडी शिल्लक काय झालं इथं किती स्टेप मध्ये उत्तर आलं 2 स्टेप इथं किती कराव्या लागल्या 4 कळायला पाहिजे कळणाऱ्यासाठी ते आहे कळत नाही हे करा 4 स्टेप करा मी याचा अर्थ काही चुकीचा आहे का ते नाही फक्त ज्याला गती आहे त्यांनी ती पद्धत वापरली मी इथं समजून घ्यायचं आहे ओके चला अहो तुम्ही तोंडी केलं तर मला काय माझं तुला तुझं तोंड धरायचंय का मला नाही 640 वेगळं नाही 13 ते 16 उरले 2 ते 13 गेलं बघ करू एवढं पण पळवायचं नसतं पळवायचं पोरांना पण किती त्याला लिमिट आहे तुम्ही घोडे नाहीये अरे इथे हिरवा इथं लाल घाल दिसते इथं हिरवा कसा काय झाला
त्याच्या टॅबमध्ये कोणत्या रंगाचं दिसतंय बघ. त्याचा प्रश्न चुकला त्यामध्ये लाल झाला. चला पहा, उतार्यावरती 4 उतारे असतात आपल्याला. या उतार्यावरचे प्रश्न असतात. राष्ट्रीय झेंडा कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्य सत्तेचे प्रतीक आहे. प्रत्येक देशाचा आपापला एक राष्ट्रीय ध्वज असतो. प्रत्येक देशाचा स्वतंत्र असतो आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. भारताचा पण आपला एक राष्ट्रीय झेंडा आहे. हा 3 रंगाच्या पट्ट्यांनी बनलेला असल्याने याला तिरंगाही म्हणतात. तिरंगाचे 3 रंग असतात का फक्त? 4 असतात, पण आपण त्याला 3 पट्टे आहेत म्हणून त्याला काय म्हणतो? तिरंगा. हे 3 रंग केशरी, पांढरा व हिरवा असे आहे आणि त्याचे आपले सांकेतिक अर्थ आहे. केशरी त्यागाचा, पांढरा रंग शुद्धतेचा, शांतीचा व हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मधल्या पांढऱ्या पट्टीत निळ्या रंगाचे अशोक चक्र असते, त्याला 24 आरे असतात. हे चक्र प्रगतीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री आणि प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती तिरंगा फडकवतात. स्वातंत्र्य दिना म्हणजे 15 ऑगस्टला पंतप्रधान फडकवतात, तर 26 जानेवारीला राष्ट्रपती फडकवतात. जेव्हा हा गगनाला फडकणारा तिरंगा ध्वज देशवासी पाहतात तेव्हा त्यांचे मन गर्वाने आणि आनंदाने उंचवळून येते. असे हे देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असणाऱ्या तिरंगी झेंड्याचा प्रत्येक नागरिकाने सन्मान केला पाहिजे. आणि 26 जानेवारी दिवशी 15व्या दिवशी झेंडे घेऊन शाळेत जातो आणि झालं की तो झेंडा फेकून देतो. असा तो कायद्याने तुडवला जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. राष्ट्रीय झेंडा कशाचे प्रतीक आहे? देशाच्या स्वातंत्र्य सत्तेचे, स्वातंत्र्याचे. केशरी, पांढरा व हिरवा तिरंगाचे रंग आहे. हिरवा तिरंगाच्या चक्राचे नाव आहे. तिरंगातील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे? समृद्धीचे. खाली काही कोणता झेंड्याचा समानार्थी शब्द नाही, त्या नाहीला गोल करा आणि मग पहा तिरंगा, ध्वज, निशाण, पताका हे ध्वजेचे समानार्थी शब्द. पुढा उतारा दुसरा पहा. आठवड्याचा विकायची पण दुकाने येथे लागतात. मोठ्या शहरातील गृहिणी, मजूर इत्यादी लोक बऱ्याच संख्येने या एक निश्चित दिवशी भरणाऱ्या बाजाराला आठवड्याचा बाजार म्हणतात. आपल्या ग्रामीण भागामध्ये आठवड्याचा बाजार असतो. पलटणचा रविवारचा असतो, काही गावाचा सोमवारचा असतो, काही गावाचा गुरुवारचा असतो. हा निश्चित ठरलेला दिवस आहे आणि या दिवशी त्या परिसरातील लोक त्या ठिकाणी बाजारासाठी येत असतात. येथे लोक आपल्या रोजच्या वस्तू विकत घ्यायला येतात. असे बाजार देशाच्या अनेक जागांमध्ये भरतात. भाजीपाला आठवड्याच्या बाजारात भाजीपाला, गूळ, मातीची भांडी, कपडे, घरातले सामान यांची दुकानं लागतात. गावकरी एकूण आठवड्यापुरत्या कामाच्या वस्तू विकत घेऊन जातात. येथे जणू काही मेळाच बोलतो. कोण बोलते रे मागे? दुकानामध्ये भाव नाव होतो. येथे रोजच्या कामात येणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच जागी मिळून जातात. म्हणून निम्न व मध्यम वर्गातल्या लोकांसाठी आठवड्याचा बाजार फार उपयोगी आहे. तुम्हाला घराच्या जवळ हा बाजार असतो, इथं सगळ्या वस्तू मिळतात. तुम्हाला लांबच्या गावाला सामानासाठी जावं लागत नाही, जाण्या येण्याचा खर्च वाचतो, जवळ सगळ्या वस्तू मिळतात, वेळ वाचतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात. कोणत्या लोकांसाठी आठवड्याचा बाजार फार उपयोगी आहे? निम्न आणि मध्यम. निम्न आणि मध्यम वर्ग. आता श्रीमंत वर्गाला गाडी घोडे असतात त्यांच्याकडं, त्यामुळे त्यांना काय त्याचा फरक पडत नाही. त्यांना काय पाहिजे ते तर गाडीत ते जातात. या उतार्यासाठी शोधणारे एक शीर्षक असेल आठवडी बाजार. गावचा बाजार नाही, आठवडी बाजार. बाजार केव्हा भरतो? प्रत्येक गावचा बाजार ठरलेला असतो. तुम्ही पाहिला, तुम्ही ग्रामीण भागात आलाय, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या परिसरातला कोणत्या गावात कोणत्या दिवशी बाजार भरतो. ओके.
त्याला पुढे जत्रा या अर्थाने उतार्यात आलेला शब्द मेळा. मेळा म्हणजे जत्राच्या म्हणजे आठवडी बाजारात लोकांच्या मेळा भरतो म्हणजे जत्रा भरल्यासारखं. कामगार या अर्थाने उतार्यात आलेला शब्द मजूर. तर तिसरा उतारा घ्या. शेतात शेत करणाऱ्याला शेतकरी म्हणतात. शेतकरी आपल्या मेहनतीने धान्य, फळे आणि भाजीपाला पिकवतात. शेतकऱ्यांच्या श्रमामुळेच आपल्याला खायला अन्न मिळते. शेतकरी आपले शेत नांगरतात, त्यात खते घालतात, शेतात बियाणे पेरतात, बियामधून रोप उगवतात. शेतकरी रोप मोठी करण्यासाठी त्याचा सांभाळ करतात. रोपांवर कीटकनाशकांचा शिरकाव करतात. रोप मोठी झाल्यावर त्यावर फुले आणि फळे येतात. शेतकऱ्याचे जीवन साधारण असते. जमिनीला ते आपल्या आई समान मानतात. नांगर, बैल, गाई त्यांचे प्रिय साथीदार असतात. त्यांचे जीवन फारच कष्टाचे असते. त्यांचे खानपान राहणे फारच साधे असते. शेतात काम करणारा शेतकरी. आता इथं तुम्हाला कामगार असतो किंवा शेतात काम करणारा, पण इथं उतार्यामध्ये दिलेला आहे शेतात काम करणारा तो शेतकरी. शेतकऱ्याच्या कष्टामुळे खायला अन्न मिळते. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कष्टामुळे, श्रमामुळे. श्रमामुळे कष्ट म्हणजे श्रम. शेतकऱ्याचे जीवन साधारण असते. ही नोकरदाराचं वगैरे आनंददायी असतं. रोप मोठी झाल्यावर पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा. शेतकरी रोप मोठी करण्यासाठी त्याचा सांभाळ करतात. चौथा उतारा पहा. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी पौष्टिक भोजनाबरोबर व्यायाम ही आवश्यक आहे. आम्ही व्यायामाकडे लक्ष देत नाही. व्यायाम खूप गरजेचा आहे. व्यायामाच्या प्रकारात सकाळचे भ्रमण हा उत्तम व्यायाम आहे. मी पहाटेचं फिरायला जाणे, यामुळे आपल्या जीवनात शिस्त येते. मी सुद्धा रोज पहाटे नेमाने फिरायला जातो. सकाळची थंड हवा जेव्हा अंगाला लागते तेव्हा मेंदूला एकदम शांतता मिळते आणि शरीरातून सगळी सुस्ती लांब पळून जाते. सकाळी सकाळी पक्ष्यांची किलबिलाट कानांना फार सुखद वाटतो. सकाळचे फिरणे शरीराला इतके स्फूर्तिदायक बनवते की दिवसभर थकवा जाणवत नाही. सकाळच्या सूर्याचे दर्शन मनाला ऊर्जा देते. सकाळची थंड हवा प्रदूषणापासून पूर्णतः मुक्त असते. सकाळच्या फिरण्याच्या व्यायामाने माणसाला लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह इत्यादी रोग दूर करण्यास मदत मिळते. पौष्टिक भोजनाबरोबर कशाची आवश्यकता आहे? व्यायाम तर वेगवेगळ्या पद्धतीने असेल. प्रत्येक व्यायामाची पद्धत वेगळी असेल. कानाला कोणता आवाज सुखद वाटतो? पक्ष्यांचा किलबिलाट, पक्ष्यांचा आवाज. सूर्याचे दर्शन मनाला पुढं. मेंदूला केव्हा शांतता वाटते? सकाळच्या शेवटचा आहे प्रश्न. निर्णय या शब्दासाठी उतार्यात आलेला शब्द भ्रमण. बोला का